तमाम खेडवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच खेड वार्तामध्ये स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. खेडमध्ये भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन अतिशय उत्साहात साजरा. जिल्हा परिषद केंद्र शाळा चिंचघर दस्तुरी या शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात आणि आनंदात साजरा. 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नंदुरबार येथे राष्ट्रप्रेम, शिस्त आणि कर्तव्य भावनेचा जागर. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयामध्ये हळदी कुंकू समारंभ संपन्न. आणि रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमध्ये 77वा प्रजासत्ताक दिन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न. आता पाहूया सविस्तर वृत्त. खेड तालुक्यासह शहरामध्ये भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. खेड नगर परिषदेच्या प्रांगणात खेडच्या नगराध्यक्षा सौ माधवीताई बुटाला यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी उपनगराध्यक्ष सतीश चिकणे, शिवसेना गटनेते निकेतन पाटणे, सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी महादेव रोडगे, सर्व कर्मचारी वृंद आणि खेडचे सन्माननीय नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. त्यावेळेस नागरिकांच्या सूचना ऐकून घेऊन सुरू असलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला. तसेच गांधी चौक, पंचायत समिती, तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, खेड कोर्ट येथे ध्वजारोहण करण्यात आलं. त्याचप्रमाणे खेड शहरातून प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी उपनगराध्यक्ष सतीश चिकणे, गटनेते निकेतन पाटणे, रहीम सहीबोले, मुख्याधिकारी महादेव रोडगे, सर्व नगरसेवक यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा परिषद केंद्र शाळा चिंचघर दस्तुरी या शाळेत भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक सूर्यवंशी सर आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आलं. या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने अनेक मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना खाऊचं वाटप केलं. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजन कदम, लोकमतचे पत्रकार सुरेश पवार, माजी अध्यक्ष तानाजी सावंत, वैशाली चव्हाण, पोलीस अधिकारी शिंदे, व्यास सर, हायस्कूलचे मुख्याध्यापक घाणेकर सर, पाटील सर, अंगणवाडीच्या सेविका, मदतनीस, वाडीतील अनेक ग्रामस्थ मंडळी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते. या निमित्ताने मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम तसेच मान्यवरांच्या हस्ते मुलांना बक्षीस आणि शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं. अतिशय उत्साहात आणि आनंदात हा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. भारताच्या 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नामदार योगेशदादा कदम यांच्या हस्ते पोलीस मुख्यालय, नवीन कवायत मैदान, नंदुरबार येथे भव्य व शिस्तबद्ध ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. ध्वजारोहणानंतर पोलीस दलाच्या आणि शाळेतील विद्यार्थ्यांच्या तुकड्यांनी आकर्षक आणि शिस्तबद्ध संचलन सादर करत देशभक्ती, कर्तव्यनिष्ठा आणि शौर्याचं प्रभावी दर्शन घडवलं. यावेळी नंदुरबार जिल्ह्यातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतं सादर केली. तसेच बालविवाह प्रतिबंधक शपथ उपस्थित सर्वांना देण्यात आली. राष्ट्रप्रेम, शिस्त आणि कर्तव्य भावनेचा जागर करणारा हा प्रजासत्ताक दिन अत्यंत गौरवशाली वातावरणात साजरा झाला. या सोहळ्यास नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी, नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रावण दत्त एस, खासदार डॉक्टर गोवाल पाडवी, विधान परिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी, विधानसभा सदस्य अमशा पाडवी, विधानसभा सदस्य राजेश पाडवी, माजी आमदार इंद्रसिंग वसावे, पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी, शाळेतील विद्यार्थी, नागरिक तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयामध्ये महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला खेडच्या नगराध्यक्षा सौ माधवीताई बुटाला, नगरसेविका सौ वर्षा सापटे, सौ अश्विनी वडके, ॲडव्होकेट स्मिता कवळे तसेच शहरातील असंख्य महिलांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. यावेळी सेंटरच्या संचालिका गीता बहनजी, स्वरूपा बहनजी, शीतल चिखले, सौ पाटणे, भारती बेडेकर यांच्यासह सेंटरच्या बहनजींनी या सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. सोमवार दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी
रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमध्ये भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सकाळी 7:45 वाजता प्रमुख मान्यवर रोटरी क्लब ऑफ खेडचे सदस्य अभय तलाठी यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. रोटरी स्कूलमधील विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, ध्वजगीत आणि महाराष्ट्र राज्यगीत गाऊन ध्वजनिष्ठ प्रतिज्ञा घेतली. त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी तालबद्ध संचलन करत राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर अभय तलाठी यांचे रोटरी स्कूलचे चेअरमन माननीय श्री बिपिनदादा पाटणे यांच्या शुभ हस्ते पुस्तकरूपी भेट देऊन स्वागत करण्यात आलं. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ भूमिता पटेल यांच्या हस्ते पंचायत समिती खेडचे विषय तज्ञ प्रशांत आगरे व व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांचं पुस्तकरूपी भेट देऊन स्वागत करण्यात आलं. शाळेतील सारांश राऊत, इच्छा कोकाटे, आरोही दंडगुली, प्रभास कदम, अनन्या क्षीरसागर, सानिश बुटाला, अनन्या कानडे, जिज्ञा बामणे, श्रावणी काणेकर, अनु गुप्ता आणि स्वप्निष्क गोस्वामी, सार्थक मोरे या विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषण केली. त्याचबरोबर शाळेतील विद्यार्थ्यांनी मल्लखांब, कराटे, योगा, लाठीकाठी चालवणे, तायक्वांदो प्रात्यक्षिके, विविधतेत एकता, देशभक्तीपर नृत्य तसेच गायन विभागातील विद्यार्थ्यांनी वेडात मराठे वीर दौडले सात यासारख्या देशभक्तीपर गीतांचं गायन करून देशप्रेम व्यक्त केलं. यावेळी सर्वांना गोड खाऊचं वाटप करण्यात आलं. त्यानंतर शाळेतील नवनिर्वाचित विद्यार्थी मंत्रिमंडळातील सदस्यांची निवड करून त्यांना पुष्प आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आलं. या कार्यक्रम प्रसंगी रोटरी क्लब ऑफ खेडचे सदस्य विश्वास सोमंत यांचा वाढदिवस देखील साजरा करण्यात आला. संस्थेचे चेअरमन माननीय बिपिनदादा पाटणे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉक्टर अनिल जोशी, शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष जोगेश साडविलकर, संतोष गिल्डा, निरंजन दळी, शेखर तलाठी, विश्वास सोमण, वैभव जैन, संदीप नायकवडी, आदित्य गांधी, संकेत बुटाला, करुणाकरण, सनील गांधी, अमीर पाटणे, कुणाल पाटणे, डॉक्टर मोरे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ भूमिता पटेल, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर अभय तलाठी यांचे संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे यांच्या हस्ते आभारपत्र देऊन त्यांचे आभार मानण्यात आले. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शाळेतील रेवा पाटणकर, सई कदम या विद्यार्थिनींनी केलं. संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ भूमिता पटेल यांनी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये सुरू असलेल्या PFAS या अत्यंत घातक आणि दीर्घकालीन परिणाम करणाऱ्या फॉरेव्हर केमिकल्स रसायनांच्या उत्पादनास तातडीने स्थगिती द्यावी, तसेच कोकणासाठी शिफारस करण्यात आलेल्या विविध पर्यावरण समित्यांच्या अहवालांची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी पत्रकार अनुज जोशी यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर तसेच केंद्र सरकारचे खासदार कोकण सुपुत्र सुनील तटकरे आणि खासदार रवींद्र वायकर यांना लेखी निवेदन दिलं होतं. मात्र अत्यंत खेदाची बाब म्हणजे दिनांक 20 जानेवारी 2026 पर्यंत केंद्र व राज्य सरकारकडून कोणत्याही प्रकारचा अधिकृत प्रतिसाद, चर्चा अथवा दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे आज प्रजासत्ताक दिनी उपवास करून आत्मक्लेश करण्याची वेळ आली आहे. अनुज जोशी यांनी आज संपूर्ण दिवस काळी फीत लावून या विषयाकडे शासनाचं लक्ष वेधलं. प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून खेड नगर परिषदेत सालाबाद प्रमाणे श्री सत्यनारायणाच्या पूजेचं आयोजन माननीय नगराध्यक्ष, गटनेते, नगरसेवक, मुख्याधिकारी, नगर परिषद अधिकारी आणि कर्मचारी वृंद यांच्या मार्फत करण्यात आलं होतं. माननीय नगराध्यक्ष सौ माधवीताई बुटाला आणि श्री राजेश सुधाकर बुटाला यांनी मनोभावे पूजन केलं. खेडवासियांनी तीर्थप्रसादाचा लाभ घेतला. सालाबाद प्रमाणे वाणीपेठ कला, क्रीडा आणि सांस्कृतिक मित्र मंडळ सार्वजनिक मागी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. मंडळातर्फे विराजमान झालेल्या श्री गणरायाचे रत्नागिरी जिल्हा परिषद माजी बांधकाम व आरोग्य सभापती व दयाळ जिल्हा परिषद गटाचे शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार अरुण उर्फ अण्णा कदम यांनी मनोभावे दर्शन घेतले. या प्रसंगी त्यांच्यासह नगरसेवक संजयजी मोदी, माजी नगरसेवक शरद शिर्के,
नगरसेवक प्रेमल चिखले, निनार चिखले, माजी नगरसेवक अंकुश विचारे, संदीप टाकळे, कौशिक महाकाळ, रोहित महाकाळ, प्रवीण गुडेकर, मिथुन पाटणे, संतोष गुडेकर, साहिल बुटाला, वाणीपेठ कला, क्रीडा आणि सांस्कृतिक मित्र आणि महिला मंडळाचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मुंबईतर्फे रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये झालेल्या संगीत परीक्षेमध्ये रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादित केलंय. या परीक्षेमध्ये 32 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. तरी सर्व विद्यार्थ्यांनी पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण होऊन पुढील परीक्षेसाठी पात्र होण्याचा बहुमान मिळवलाय. 14 डिसेंबर रोजी झालेल्या प्रारंभिक परीक्षेत गायन या विषयासाठी एकूण 19 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते व दिनांक 20 डिसेंबर रोजी झालेल्या तबला परीक्षेसाठी 12 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. सदर विद्यार्थ्यांनी परीक्षेत यश संपादित करून रोटरी स्कूलचं नाव गौरवित केलंय. या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना संगीत शिक्षक अभिषेक जोशी, सौ कर्णिका निगडेकर, तबला शिक्षक नयन किर्डवकर यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. संस्थेचे चेअरमन माननीय बिपिनदादा पाटणे, संस्थेचे पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौभूमिता पटेल, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. रत्नागिरी जिल्हा परिषद माजी बांधकाम व आरोग्य सभापती अरुण उर्फ अण्णा कदम यांनी खासदार रवींद्रजी वायकर यांची खेड उधळे येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. सदरवेळी रवींद्रजी वायकर यांनी अण्णा कदम यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी ज्येष्ठ शिवसैनिक एकनाथ कदम, माजी सभापती शांताराम म्हसकर, विभाग प्रमुख दिलीप राणे, भरणे विभाग प्रमुख प्रशांत चव्हाण, विजय बेलोसे, भरणे ग्रामपंचायत सदस्य महेश जगदाळे, जामगे शाखा प्रमुख सतीश शिंदे, दिनेश पाष्टे तसेच सर्व आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक, युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा मान्यता प्राप्त खेड तालुका बार असोसिएशन संघटनेच्या अध्यक्षपदी नामांकित विधितज्ञ ॲडव्होकेट सुधीरजी शरद बुटाला यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी खेडतर्फे सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी भाजपा नेते तथा माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभवजी खेडेकर, विद्यमान नगरसेविका वैभवी खेडेकर, भाजपा जिल्हा चिटणीस तथा राजवैभव नागरी सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, ॲडव्होकेट समीर शेठ, सागर देवळेकर, सोशल मीडिया संयोजक अंकुश मिर्लेकर, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, ओवेस चौगुले आदी उपस्थित होते. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.